बघा, 3x अधिक 5y बराबर 9 आणि 5x अधिक 3y बराबर 7, तर x अधिक y ची किंमत किती सर? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. लेकरांनो, 3x अधिक 5y बराबर 9 हे समीकरण 1. आता 5x अधिक 3y बराबर 7 हे झालं समीकरण 2. समीकरण 1 ला 5 ने, तर समीकरण 2 ला 3 ने गुणा. कशासाठी हो? तर त्यातील हे प्रारंभीचं पद सारखं करून उत्तरापर्यंत जाण्यासाठी. समीकरण 1 ला 5 ने म्हणजे 5 गुणिला 3x 15x अधिक 5 गुणिला 5y 25y बराबर 5 गुणिला 9 45 हे समीकरण 3 नवीन. समीकरण 2 ला 3 न गुणा 3 गुणिला 5x 15x अधिक चिन्ह 3 गुणिला 3y 9y बराबर 3 गुणिला 7 21 हे समीकरण 4 नवीन. आता समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करा. समीकरण 3 15x लेकरांनो लक्ष द्या अधिक 25y बराबर 45 हे समीकरण 3. समीकरण 4 15x अधिक 9y बराबर 21 समीकरण 4. यांची वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. 15x अधिक 15x वजा 15x, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा संख्या जर का सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होत असतो. ओके. 25y मधून 9y वजा वजाबाकी 16y आणि ही वजाबाकी 5तून 1 गेला 4, 4तून 2 गेले 2. y ला एकटं करा. 24 कडे जाताना 16 भागीला स्वरूपात. लेकरांनो याला संक्षिप्त रूप द्या. 8 दुनी 16 8 3 24. y बराबर काय? तर 3/2. y ची किंमत मिळाली. आता लक्ष द्या, y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 आहे 3x अधिक 5y बराबर 9 हे समीकरण 1. 3x अधिक y ची किंमत समीकरण 1 मध्ये म्हणजे 5 सोबत y गुणिला म्हणजे 5 गुणिला y ची किंमत 3/2. 5 सोबत 3/2 गुणिला बराबर 9. 3x अधिक 5 3 सोबत गुणिला गुणाकार 15 छेदस्थानी 2 बराबर 9. 3x अधिक 15/2 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे 3x गुणिला 2 6x अधिक असेल तर अंश त्यामध्ये मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा. आता अंशातील हे पद असेच 9 कडे जाताना 2 गुणिला स्वरूपात 6x अधिक 15 बराबर हा गुणाकार 18. 6x ला एकटं करू. 15 18 कडे जाताना वजा स्वरूपात. 6x बराबर ही वजाबाकी 3. x ला एकटं करा. 3 कडे जाताना 6 भागीला स्वरूपात. लक्ष द्या, हा भाग 3 1 3 3 2 6 म्हणजे x ची किंमत 1/2. आता प्रश्नामध्ये आम्हाला x अधिक y बराबर किती असा प्रश्न विचारला. x ची किंमत 1/2 अधिक स्वरूपात y ची किंमत 3/2. लेकरांनो लक्ष द्या, दोन्हीही अपूर्णांक छेद समान असलेले म्हणून छेदस्थानी 2 अंशामध्ये 1 अधिक 3 काय तर अंशातील बेरीज 4 छेदस्थानी 2 बराबर हा भाग जातो 2 न. x अधिक y बराबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. एकचल समीकरणे, बहुपदी तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या
संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.